नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आज आपण जाणून घेणार आहोत श्री गुरुचरित्रातील ते अध्याय जे भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. आरोग्य, संतान, धन, संकट निवारण किंवा आध्यात्मिक उन्नती. प्रत्येकासाठी गुरुचरित्रात उपाय सांगितले आहेत. चला तर मग आपण एक एक करून पाहूया. पहिला आहे आरोग्यासाठी. आरोग्यासाठी अध्याय 31. सर्वप्रथम आरोग्य. आयुष्यातील सर्वात मोठा खजिना म्हणजे निरोगी शरीर. गुरुचरित्राच्या 31व्या अध्यायात एका भक्ताला असाध्य आजार झाला होता. कितीही औषधं केली तरी फायदा होत नव्हता. शेवटी त्याने श्रद्धेने श्री गुरूंचा दावा केला. गुरूंनी त्याला दर्शन देऊन त्याचा रोग नाहीसा केला. या अध्यायातून आपल्याला संदेश मिळतो की श्रद्धा आणि गुरुकृपेने अशक्य वाटणारे आजारही बरे होतात. दुसरा आहे संतान प्राप्तीसाठी. संतान प्राप्तीसाठी अध्याय 26. अनेक दाम्पत्यांना मूलप्राप्ती होत नाही. अशा वेळी लोक श्री गुरुचरित्राचा 26वा अध्याय वाचतात. यात कथा आहे एका निसंतान दाम्पत्याची. त्यांनी गुरूंची निष्ठेने सेवा केली. श्री गुरूंनी प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला आणि त्यांना पुत्रप्राप्ती झाली. म्हणूनच या अध्यायाला संतान प्राप्तीचा अध्याय असे म्हटले जाते. तिसरा आहे वैरीनाश व संरक्षण. यासाठी अध्याय 18. जीवनात कधीकधी वैरी, शत्रू, वाईट लोक आपल्याला त्रास देतात. गुरुचरित्राच्या 18व्या अध्यायात असा एक प्रसंग आहे. एका भक्ताला वैरी त्रास देत होते. गुरूंच्या कृपेने त्याचे सारे वैरी शांत झाले आणि भक्ताचे संरक्षण झाले. हा अध्याय आपल्याला शिकवतो की गुरूंच्या छायेखाली कोणतेही वाईट चालत नाही. त्यानंतर आहे अन्नधान्य आणि धन आणि सुखासाठी. अध्याय 51. काही वेळा घरात अन्नाची, पैशांची टंचाई भासते. गुरुचरित्राचा 51वा अध्याय अशा अडचणी दूर करतो. एका गरीब भक्ताला अन्नधान्याची कमतरता होती. त्यावेळी श्री गुरूंनी अन्नपूर्णेच्या रूपाने त्याच्या घरात प्रकट होऊन भरपूर अन्नधान्य दिलं. या अध्यायातून आपल्याला समजतं की गुरु आपल्या भक्तांच्या पोटाची काळजी स्वतः घेतात. त्यानंतर आहे संकट निवारणासाठी अध्याय 39. जीवनात अचानक संकटे येतात. कधी आर्थिक नुकसान, कधी कौटुंबिक भांडणं, कधी शत्रूंचा त्रास. अशा वेळी गुरुचरित्राचा 39वा अध्याय वाचला जातो. यात वर्णन आहे एका भक्तावर आलेल्या मोठ्या संकटाचं. श्री गुरूंनी स्वतः हस्तक्षेप करून त्याला त्या संकटातून बाहेर काढलं. भक्त संकटात एकटा नसतो. गुरु नेहमी त्याच्यासोबत असतात. त्यानंतर आहे आध्यात्मिक पुण्य आणि उन्नतीसाठी अध्याय 11. शेवटी आध्यात्मिक उन्नती. गुरुचरित्राचा 11वा अध्याय अत्यंत पवित्र आहे. यात एका भक्ताने गुरूंच्या मार्गदर्शनाखाली अनंत पद्मनाभांचं दर्शन घेतलं. या अनुभवाने त्याचे जीवन बदलले. भक्ती, पुण्य, पाप, क्षमा यांसाठी हा अध्याय महत्त्वाचा आहे. गुरु आपल्याला फक्त सांसारिक सुखच नाही तर मोक्ष मार्गही दाखवतात. असे आहेत गुरुचरित्रातील ते अध्याय जे सर्व इच्छा पूर्ण करतात. तुम्हाला आरोग्य हवे असेल तर 31वा अध्याय, संतान प्राप्ती हवी असेल तर 26वा, वैरी नाशासाठी 18वा, अन्नधान्य व धनासाठी 51वा, संकट निवारण्यासाठी 39वा आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी 11वा अध्याय वाचा. श्रद्धा, निष्ठा आणि गुरूंची कृपा हे 3 मिळाले तर कोणतीही इच्छा अपूर्ण राहत नाही. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त स्वामी भक्तांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.